नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून गाजरचा केक। बघू शकता तुम्ही कसा मस्त असा स्पॉन्जी केक झालेला आहे। लहान मुलांनाही तुम्ही टिफिनमध्ये हा केक देऊ शकता। लहान मुले जर गाजर खात नसतील तर अशा प्रकारे तुम्ही गाजरचा केक त्यांना बनवून नक्कीच द्या। चला तर आपण बघूया आपण गाजरचा केक कसा बनवला आहे। त्यासाठी मी येथे घेतलेले आहे गाजर, एक कप लागेल एवढं गाजर तुम्ही किसून घ्यायचं आहे। त्यानंतर मी येथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 वेलची, अर्धा कप साखर आणि 7 ते 8 बदाम घेतलेले आहेत। याची चांगली अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे, जेणेकरून बदाम हे दाताखाली लागणार नाहीत आणि बदाम हे मिक्सरच्या भांड्यामध्येच म्हणजेच साखरेमध्ये बरोबर बारीक होतात। त्यानंतर मी येथे घेतलेलं आहे घरचं घी म्हणजेच तूप। तुम्ही कोणतंही तूप वापरू शकता। त्याला तुम्ही थोडंसं मेल्ट करून घ्यायचं आहे। 1 4 कप मी येथे तूप घेतलेलं आहे व त्याला थोडंसं गरम करून मेल्ट करून घेत आहे। त्यानंतर मी येथे एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये आपण मेल्ट केलेलं 1 4 कप मेल्ट केलेलं तूप घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मेजर कसं करायचं। प्रमाणातच सर्व तुम्ही जर साहित्य वापरलं तर तुमचा केक नक्की परफेक्ट बनेल। एका बाउलमध्ये हे घी आहे म्हणजे तूप आहे ते घ्यायचं आहे। त्यामध्ये नंतर आपण अर्धा कप दूध टाकायचं आहे। ते दोन्ही मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरच्या सहाय्याने। बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपण बारीक केलेली पावडर म्हणजे शुगर म्हणजे साखर आणि वेलची आणि बदाम याची पावडर घातलेली आहे, तीही चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे ती मिक्स करून घ्यायची आहे। एकजीव होईपर्यंत चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरच्या सहाय्याने। त्यानंतर मी येथे एक चाळणी घेतलेली आहे, बरोबर 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते या चाळणीच्या द्वारे चाळून तुम्ही घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही तेही नंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये नंतर मी 3 चमचे मिल्क पावडर घातलेली आहे, कारण की गव्हाच्या पिठाचा केक बनवताना तोंडामध्ये फक्त गव्हाच्या पिठाची चव लागते। जर तुम्ही यामध्ये मिल्क पावडर ॲड केली तर नक्कीच याची चव खूप चांगली लागते। ह्याला चांगल्या प्रकारे तुम्ही मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी येथे बेकिंग पावडर 1 टीस्पून आणि बेकिंग सोडा 1½ टीस्पून टाकलेला आहे। त्यानंतर मी येथे अजून 3 चमचे दूध टाकलेलं आहे। हे सर्व मिश्रण तुम्ही चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। एकदा बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकल्यास त्याला चांगल्या प्रकारे हलवून जास्त वेळ त्याला बाहेर ते मिश्रण न ठेवता त्याला लगेच बेक करायला घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 कप गाजर घातलेला आहे, म्हणजे 1 कप पूर्ण मी गाजर किसून घातलेला आहे। गाजरमुळे त्याला मॉइश्चर भेटतं, म्हणजे मॉइश्चर लागून तुमचं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित होतं आहे। बघू शकता तुम्ही एकदमही पातळ नाही झालेलं आहे आणि एकदमही घट्ट नाही झालेलं आहे। अशा प्रकारे तुमचं बॅटर तयार झालं पाहिजे। आता परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे। मी एका टीनमध्ये बटर पेपर लावून त्यामध्ये सर्व मिश्रण घालून घेत आहे। मी आधीच कुकर प्रीहीट करून ठेवला होता, तुम्ही तसाच आधी कुकर प्रीहीट करून ठेवा।
त्यानंतर हे सर्व मिश्रण एका टीनमध्ये घेऊन कुकरमध्ये शिट्टी काढून ठेवायची आहे व बेक करून घ्यायचं आहे. 40 ते 45 मिनटं बेक करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, सोरी माझी क्लीन आलेली आहे. माझा केक हा पूर्ण परफेक्ट रेडी झालेला आहे. केक हा नेहमी थंड झाल्यावरती बाहेर काढायचा आहे. बघू शकता तुम्ही, माझा केक मस्तपैकी तयार झालेला आहे. असाच घरच्या घरी लहान मुलांसाठी पौष्टिक असा गाजरचा गव्हाच्या पिठापासून बनवलेला केक तुम्ही नक्की ट्राय करा घरी. मुलांना तुम्ही डब्यातही देऊ शकता. पौष्टिक असा गाजरचा केक आपला तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.